तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजही संकष्टी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर पूजा वगैरे बाकी जे काही असतं संकष्टी दिवशी ते सर्व माझं झालेलं आहे, म्हणजे कामं वगैरे घ्यायची आणि पूजा वगैरे सुद्धा आवडलेली आहे. आज उपवास असल्यामुळे जास्त काही जेवणाचं किंवा टिफिनचं वगैरे जास्त काही नव्हतं. फक्त मिस्टरांचा म्हणजे ह्यांचा टिफिन नव्हता, त्याच्यामुळे जास्त काही काम नव्हतं मलाच. तर बाकी सर्व आवडले आणि चला मग आता जेवण वगैरे बाकीचं झालेलं आहे, जे की नैवेद्याचं असतं. आणि बाकी आता मी मोदक बाकी आहे ते आपण बनवूया. चला तर मग त्यासाठी जे काय साहित्य लागतं ते मी इथे घेतलेलं आहे. इथे गूळ आहे आणि ही जायफळ आणि वेलची पूड आहे केलेली. त्यानंतर थोडंसं घी घेतलं आहे आणि हे आहे खसखस आणि गूळ खोबरं घेतलेलं आहे जे लागतं ते सारण बनवून घेणार आहे. तर इकडे आहे ना हे खोबरं जे आहे ओलं आहे, त्यामुळं ते भाजून घेते थोडं. आणि खसखस आहे तीही भाजून घेतली आहे. त्यानंतर इकडे गूळ आहे तो मी आता थोडासा अर्धा असं थोडंसं वितळवून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खोबरं टाकून जायफळ आणि वेलचीची पूड हे सर्व टाकून मग पुन्हा ते सारण बनवून घेते. तर आता हे सारण आहे ना तयार झालेलं आहे आणि आता मोदक बनवायला घेणार आहे. तर मम्मी इकडे मला पीठ मळून देत आहेत. गव्हाचं पीठ आहे जे आपण चपातीसाठी वापरतो ते घेतलं आहे मी आणि आता मोदक मी बनवायला घेतलेत. तर आता इकडे मोदक बनवून झालेले आहेत आणि त्याच्यासोबत थोडं सारण जास्त झालं होतं, त्यामुळे मी ओल्या करंज्याही बनवून घेतल्या. त्यानंतर इकडे मम्मी आहेत ना पूजा करून घेत आहेत. आता आमच्याकडे ना गणपतीचा फोटो आहे, मूर्ती नाही आहे, त्याच्यामुळे सुपारीची पूजा आम्ही करतो दर संकष्टीला. तर मम्मी इकडे पूजा करून घेत आहेत. आणि आता इकडे मी मोदक तळायला घेतलेले आहेत. मोदक आणि ज्या ओल्या करंजी केले त्या सर्व आता तळून घेते. आणि आता इकडे करंज्या आणि मोदक माझे तळून झालेले आहेत. त्यानंतर आजच्या जेवणामध्ये पापड, आळू बनवलं होतं. त्यानंतर भाजी होती काळ्या वाटाण्याची, डाळ, भात आणि चपाती होती.
तर आणि नैवेद्य दाखवून घेतलं देवांना. त्यानंतर मग सर्वांनी मिळून एकत्र जेवण करून घेतलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.